हाय गाईस, कसे आहेत सगळे गाईस? आज तर कुठे गेलो नाही, बट आहे ना इम्पॉर्टंट मला तुमच्याशी एक बोलायचंय. ते म्हणजे ब्लॉग विषय. की बरेच जणांचे मला कमेंट पण आले होते आणि मेसेज वगैरे आले होते ब्लॉग चॅनलला की दादा तू कन्सिस्टन्सी व्हिडिओ का बरं टाकत नाही. गाईस, माझं एक चॅनल आहे, मी तुम्हाला दाखवतो. नागेश बैरम म्हणून एक चॅनल आहे, त्याच्या आता 1800 सबस्क्राईब झाले 3 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये मी 1 वर्ष कन्सिस्टन्सी मी काम केले. रोज एक व्हिडिओ पोस्ट होतो, रोज एक व्हिडिओ पोस्ट. आणि त्याचं मला बेनिफिट खूप चांगलं मिळालं आहे. म्हणजे माझे खूप 400-500 सबस्क्राईब होते. त्याच्यानंतर माझं किती 15 दिवसामध्ये आहे ना माझे 1000 सबस्क्राईब म्हणजे एकदम गेन झाले. आणि खूप मस्त, मला खूप मस्त वाटलेलं की ठीक आहे, शॉर्ट व्हिडिओ टाकतोय, चांगलं बेनिफिट मिळतं आहे. पण सगळ्यांचं म्हणणं असं पण आहे की तू लॉंग व्हिडिओ आण. ते पण आणू. पण गाईस, त्याच्या अगोदर आहे ना मी एक ब्लॉग चॅनल सुरू केला, तो म्हणजे ते म्हणजे 22-26 फेब्रुवारीपासून मी स्टार्ट केला. आणि 1 दिवस आड करून मी कन्सिस्टन्सी एक व्हिडिओ सोडत आलो. तसं म्हणजे खूप मला बेनिफिट द्यायचं पण चांगलं मिळालं आहे. खूप चांगलं म्हणजे मला कमेंट पण आलं होतं याला यूट्यूबला पण. आणि परत आहे ना ब्लॉग चॅनलला पण आलं होतं की दादा तू ब्लॉग खूप चांगलं बनवतो, बस तू कन्सिस्टन्सी व्हिडिओ टाकत जा. पण काहीच मी कन्सिस्टन्सी व्हिडिओ तर पोस्ट करू शकत नाही, कारण हे पण ते पण करणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. कारण याच्यावर मी 1 वर्षापासून कन्सिस्टन्सी आहे, कारण 3 वर्षाची मेहनत माझी मी वाया नाही घालू शकत. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चला, बाय बाय.